Hello everyone, my name is Aishwarya Sabre and today we are going to discuss about scanline polygon filling algorithm. आज आपण बघणार आहोत scanline polygon filling algorithm. तर scanline polygon filling algorithm काय आहे आणि ते कसं वर्क करतं. This method computes the visible span of each scanline within polygon boundaries. ह्या मेथडमध्ये काय होतं, तुमचा जो पॉलिगॉन आहे त्याच्यामध्ये काय असतं, स्कॅन लाईन असतात. तर तुमच्या त्या स्कॅन लाईनचा यूज करून तुमच्या पॉलिगॉनमध्ये किती जागा आहे ज्यामध्ये आपण कलर भरायचा आहे हे ते चेक करतं, ते कम्प्यूट करतं. इट वर्क्स विथ कॉन्व्हेक्स कॉन्केव्ह सेल्फ इंटरसेक्टिंग पॉलिगॉन. हे जे अल्गोरिदम आहे ते कोणत्या कोणत्या पॉलिगॉनसोबत वर्क होतं, कॉन्व्हेक्स पॉलिगॉन, कॉन्केव्ह पॉलिगॉन किंवा जे सेल्फ इंटरसेक्टिंग पॉलिगॉन आहे ह्यांच्या सगळ्यांसोबत ते काय करतं, वर्क करतं. स्कॅनलाईन पॉलिगॉन फिलिंग ॲप्रोच वर्क्स ॲज फॉलोज. आता हे ॲप्रोच कसं वर्क होतं तर त्याच्या 3 स्टेप दिलेल्या आहेत. फर्स्ट स्टेप आहे फाइंड इंटरसेक्शन्स ऑफ स्कॅन लाईन विथ पॉलिगॉन एजेस. काय करायचे आपल्याला, इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करायचे. कुठले इंटरसेक्शन पॉईंट, इंटरसेक्शन पॉईंट स्कॅन लाईनचे. स्कॅन लाईन पॉलिगॉनचे जे एजेस आहे, पॉलिगॉनची बाउंड्री आहे, पॉलिगॉनच्या एजेसला कुठे कुठे इंटरसेक्ट करते ते इंटरसेक्शन पॉईंट्स आपल्याला काय करायचे आहे, पहिले फाइंड करायचे आहे. सेकंड स्टेप आहे सॉर्ट ऑल द इंटरसेक्शन्स ऑन देअर एक्स कोऑर्डिनेट्स. मग सॉर्टिंगचं ऑपरेशन इथे परफॉर्म करायचं आहे आणि आपल्याला जेवढे काही इंटरसेक्शन्सचे टोटल पॉईंट भेटलेले आहे ते एक्स कोऑर्डिनेटच्या अकॉर्डिंग टू आपल्याला तिथे सॉर्टिंग करून लावायचे आहे. आणि द लास्ट स्टेप आहे फिल द स्पॅन युजिंग अ पेअर ऑफ सॉर्टेड इंटरसेक्शन पॉईंट. नंतर जेवढे पण आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट भेटलेले आहेत त्याचे आपल्याला काय बनवायचे आहे, पेअर बनवायचे आहेत. आणि ते पेअर बनवून जे सॉर्ट झालेले पेअर बनवलेले जे काही इंटरसेक्शन पॉईंट आहे त्यांच्यामध्ये जी स्कॅन लाईन असणारे, जागा असणारे तिथं आपल्याला काय करायचं आहे, कलर फिल करायचा आहे, कलर भरायचा आहे. अशा पद्धतीने हे अल्गोरिदम वर्क होतं. फर्स्ट काय करतो आपण, स्कॅन लाईन पॉलिगॉनच्या एजेसला कुठं कुठं इंटरसेक्ट करते ते पॉईंट कॅल्क्युलेट करतो. ते केल्यानंतर अकॉर्डिंग टू द एक्स ॲक्सिसनुसार ते काय केले जातात, ऑल इंटरसेक्शन पॉईंट सॉर्ट केले जातात. आणि थर्ड स्टेप काय आहे तर त्या सॉर्ट केलेल्या इंटरसेक्शन पॉईंटचे काय केले जाते, पेअर बनवले जातात आणि त्या पेअरनुसार त्या स्कॅन लाईनचा जेवढा स्पॅन ऑफ तेवढा येतो त्या 2 इंटरसेक्शन पॉईंटच्या मध्ये तो काय केला जातो, कलरनी फिल केला जातो. आता कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण रेफरन्स घेऊ फिगरचा. तर ही फिगर आहे आपल्याकडे. फर्स्ट पॉईंट काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करायचे आहे. पॉलिगॉनच्या एजसोबत कुठे कुठे स्कॅन लाईन इंटरसेक्ट करते ते फाइंड करायचे. तर काय आहे, द स्कॅन लाईन इंटरसेक्ट्स पॉलिगॉन बाउंड्री ॲट A, B, C, D and second scan line intersects polygon boundary at E, F, G. आता हे आपला काय झाला, हा झाला पॉलिगॉन. ठीक आहे, हा जो पॉलिगॉन आहे तर आपल्याकडे वेगवेगळ्या इथे काय आहे त्या स्कॅन लाईन असणार आहे. या काय असणार आहे आपल्या स्कॅन लाईन. ठीक आहे, एक्झाम्पलसाठी सांगते मी तुम्हाला. हे आपल्या कम्प्युटरच्या आपण बघितलं आहे स्कॅन लाईन रास्टर स्कॅन डिस्प्लेमध्ये. तर ह्या आपल्या स्कॅन लाईन आहे आणि हा आपला काय आहे, पॉलिगॉन आहे. तर आपल्याला आता ही स्कॅन लाईन आपल्या आपली जी काही डायग्राम आहे पॉलिगॉनची तिथे कुठे कुठे इंटरसेक्ट करताय. आता आपण एक्झाम्पलसाठी ह्या बघूयात. ही जी स्कॅन लाईन आहे ती इथे इंटरसेक्ट करते आहे, त्याच्यानंतर इथे इंटरसेक्ट करते आहे पॉलिगॉनच्या एजला, त्याच्यानंतर इथे करते आहे, इथे करते आहे. मग त्याला आपण नाव देऊन घेतलं काय, ABCD. तशीच अजून एक स्कॅन लाईन बघितली आपण. ही काय काय करते आहे, इथे इंटरसेक्ट करते, इथे इंटरसेक्ट करते, इथे इंटरसेक्ट करते. ही स्कॅन लाईन कुठे इंटरसेक्ट करते, इथे करते आणि
इथे करते, तसंच ही इथे करते, इथे करते, त्याच्यानंतर अजून इथं करते आहे, इथं करते आहे. प्रत्येक स्कॅन लाईन पॉलिगॉनच्या एजेससोबत जिथे जिथे इंटरसेक्ट करते आहे तिथे तिथे आपण मार्क केलं आहे आणि त्याप्रमाणे काय करायचं आहे, मार्क केल्यानंतर तिथे त्याला एक नाव देऊन घ्यायचं आहे, सिम्पल. आता आपण ह्या 2 स्कॅन लाईन एक्झाम्पलसाठी बघणार आहोत. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सॉर्ट करायचं आहे. सॉर्टिंगचं ऑपरेशन आपल्याला काय करायचं आहे, आता परफॉर्म करायचं आहे. सॉर्ट द इंटरसेक्शन पॉईंट इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एक्स कॉर्डिनेट. आता एक्स कॉर्डिनेटच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनी आपल्याला काय करायचं आहे, पॉईंट्स काय करायचे, सॉर्ट करायचे. आता हा आपला काय झाला, एक्स कॉर्डिनेट झाला. तर ह्याच्यानुसार आपल्याला हे पॉईंट काय करायचे आहेत, सगळे जेवढे पण असतील तेवढे आपण एक्झाम्पलसाठी ह्या 2 लाईनचे बघणार आहोत. तर ते काय करायचे, सॉर्ट करायचे. मग पहिला पॉईंट काय आहे, ए, दुसरा बी इन्क्रीजिंग ऑर्डरनी, नंतर सी, नंतर डी. त्याचप्रमाणे हे काय, पहिला ई, नंतर एफ, नंतर जी. अशा पद्धतीने आपण ते काय केले, सॉर्ट केले. सॉर्ट केल्यानंतर आपल्याला काय बनवायचे, त्याच्या पेअर बनवायचे आहे. हे जे पॉईंट्स आहे त्याच्या आपल्याला काय बनवायचे आहे, पेअर बनवायच्या. मग आता आपण पहिली पेअर बनवली, काय बनवली, ए बी. ठीक आहे, ही झाली आपली पहिली पेअर. त्याच्यानंतर आपण दुसरी पेअर बनवली, काय बनवली, सी डी. ही झाली आपली दुसरी पेअर. त्याच्यानंतर आपण खालच्या लाईनची पेअर बनवू, काय झाली, ई एफ. त्याच्यानंतर आपण अजून एक पेअर बनवायची आहे, एफ जी. ह्या काय झाल्या, आपल्या पेअर झाल्या. ठीक आहे, ए बी सी डी ई एफ एफ जी अँड सो ऑन. जेवढे पॉईंट्स असतील तेवढ्यासाठी पण आपण 2 लाईनसाठी बघितले. अँड द लास्ट स्टेप काय करायचे, मग फिल ऑल दोज पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स दॅट आर इनसाइड द पॉलिगॉन विथ गिवन कलर. आता पेअर्स भेटल्या आहेत, आपण पेअर्स पण लिहिलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, ह्या ज्या पेअर आहे, आता ही ए बी पेअर आहे, त्याच्या इनसाइड पॉलिगॉनच्या मध्ये आहे की नाही, ही आणि ही त्याची काय झाली, पॉलिगॉनची एज झाली आणि हे इंटरसेक्शन पॉईंट आहे. ह्याच्यामध्ये स्कॅन लाईन जेवढी आहे जी पॉलिगॉनच्या इनसाइड आहे तिथं काय करायचं आहे, आपल्याला कलर फिल करायचा आहे. ठीक आहे, प्रत्येक पिक्सेलला त्याच्या मधल्या इनसाइडच्या जो स्कॅन लाईनचा जो पिक्सेल असणार आहे, प्रत्येक पिक्सेलला आपण इथं काय केलं आहे, कलर फिल केला आहे. ही झाली फर्स्ट पेअर. त्याच्यानंतर ही आपली सी आणि डी जी सेकंड पेअर आहे, त्याच्यामध्ये जी स्कॅन लाईन आहे जी पॉलिगॉनच्या आतमध्ये आहे त्याला पण आपण काय करून घेतला, कलर फिल केला. त्याचप्रमाणे ई एफसाठी केला आणि एफ जीसाठी कलर फिल केला. अशाच पद्धतीने सपोज हा पॉईंट घेतला इंटरसेक्शनचा, काय झाला, एच, त्याला नाव दिलं आपण एच. हा पॉईंट घेतला, त्याला नाव दिलं आय. ठीक आहे, त्याच्यानंतर हा इंटरसेक्शनचा पॉईंट आहे, त्याला नाव दिलं जे. हा पॉईंट आहे, त्याला नाव दिलं के, एच आय जे के. मग आपली पेअर काय काय झाल्या, एच आय. ठीक आहे, आणि दुसरी पेअर काय झाली, जे के. पहिले काय केलं, आपण इंटरसेक्शन पॉईंट फाइंड केले. त्याच्यानंतर आपण काय केलं, ते एक्स ॲक्सिसनुसार त्याचे पेअर बनवले, एच आय आणि जे के इन्क्रीजिंग ऑर्डर. आणि त्याच्यानंतर आता इनसाइड पॉलिगॉनच्या इनसाइड असलेली जी स्कॅन लाईन आहे जेवढी, तेवढ्याला काय केलं, आपण कलर फिल केला. पॉलिगॉनच्या इनसाइड जेवढी स्कॅन लाईन आहे या पेअरच्या मध्ये, त्याला काय केलं, कलर फिल केला. हे अशा पद्धतीने काय होतं, स्कॅन लाईन पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम हे 3 स्टेपमध्ये वर्क केलं जातं. त्याच्यानंतर all edges are stored in a data structure which is known as active edge table. आता या सगळ्या ज्या एजेस आहेत, ह्या ज्या एजेस आहेत आपल्याकडं आहे की नाही, ह्या एजेस पॉलिगॉनच्या ज्या एजेस आहे त्या एका कशामध्ये स्टोअर केल्या जातात, डाटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर केल्या जातात. ही एक एज आहे, ही एक एज आहे, ही एक एज आहे. आपण बघितलंय पॉलिगॉनची जी बाउंड्रीची जी लाईन असते तिला काय म्हटलं जातं, एज म्हटलं जातं. आणि जिथे 2 एजेस इंटरसेक्ट करतात त्या पॉईंटला काय म्हटलं जातं, व्हर्टायसेस म्हटलं जातं. म्हणजे ह्या एजेस आहे पॉलिगॉनच्या, ह्या कुठे स्टोअर केल्या जातात, एका डाटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर केल्या जातात. आणि त्या डाटा स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, ॲक्टिव्ह एज
टेबल. लक्ष द्या, ह्या ज्या एजेस आहे सगळ्या, त्या सगळ्या एजेस एका डाटा स्ट्रक्चरमध्ये स्टोअर केल्या जातात आणि त्या डाटा स्ट्रक्चरला ॲक्टिव्ह एज टेबल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही सपोज लक्ष द्या, ही ई आणि एफ, ओके, ई आणि एफ ही जेव्हा पेअर तुम्ही फिल करणार आहात, ई आणि एफ, तर आता जेव्हा तुम्ही ई आणि एफ पेअर फिल करता आहात, तर ई हा पॉईंट कोणत्या एजला आहे, ती एज. सपोज ह्या एजला नाव दिलं आपण कॅपिटल ए बी आणि इथे दिलं कॅपिटल सी. तर मग ही ई आणि एफ एज जेव्हा तुम्ही ही पेअर फिल करता आहात, तेव्हा या ॲक्टिव्ह एज टेबलमधून ही जी ए बी एज आहे आणि ही जी ए सी एज आहे, जिचे इंटरसेक्शन पॉईंट आपण ज्या एजला इंटरसेक्ट होतात ती एज जी आहे ती काय होते, ॲक्टिवेट होते. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ॲक्टिव्ह एज टेबल. या बाकीच्या त्यावेळेस काय राहता, इनॲक्टिव्ह राहता. जेव्हा ई आणि एफ, सपोज ए आणि बी, सपोज तुम्ही काय करताय, ती पेअर आहे तिथं कलर फिल करताय, तेव्हा ही जी ए कुठे इंटरसेक्ट होतोय, ए बी या एजला, आणि बी कुठे इंटरसेक्शन पॉईंट कुठला आहे, ए सी या एजला. मग ए बी आणि ए सी ही जी एज आहे ती त्यावेळेस काय होणार आहे, त्या ॲक्टिवेट होणार आहे. त्याच्यानंतर रूल्स पेअरिंग. आता आपण इथं तुम्ही बघितलं, काय बघितलं, पेअरिंग कसं केलं आपण, एच आय जे के, ए बी सी डी, ई एफ एफ जी. पण आता एक क्वेश्चन अराईज होतो. काय क्वेश्चन अराईज होतोय की इथे जसं आपण पेअरिंग केलं एच आय जे के, मग आपण इथं आय जे पण घेऊ शकतो की नाही पेअरिंगसाठी, आपण असं करू शकतो एच आय आय जे जे के. त्याच्यानंतर इथं पण इथे काय आहे, ए बी सी डी, मग आपण बी सी पण घेऊ शकतो की नाही पेअरिंगसाठी. त्याच्यानंतर ई एफ, मग एफ जी करतोय, मग इथे आपण अजून एक पॉईंट पाहिजे होता की नाही, ई एफ आणि एफ जी, मग एफ दोनदा काउंट होतोय की नाही. हे काय होतोय, आपल्याला प्रॉब्लेम हा अराईज होतोय. तर मग हे पेअर जे करतो आहोत आपण, हे जे पेअर जे फॉर्म केले आहे, हे पेअर करण्यासाठी काही रूल्स दिलेले आहेत. तर फर्स्ट रूल आहे, इफ स्कॅन लाईन पास थ्रू अन व्हर्टेक्स बोथ द एजेस that are connected to the vertex are on same side of the scan line, then count the vertex twice. काय आहे, नीट पुन्हा वाचते मी. If scan line pass through an vertex, both the edges that are connected to the vertex are on same side of the scan line, then count the vertex twice. आणि सेकंड रूल आहे, if scan line pass through a vertex, both the edges that are connected to the vertex are on opposite side of the scan line, then count the vertex as a single intersection point. आपण काय सिंपल काय लक्षात ठेवायचं आहे, जी स्कॅन लाईन आहे ही जर स्कॅन लाईन व्हर्टेक्समधून पास होत असेल, आता आपला पॉलिगॉन इथे काय होतोय, कनेक्ट झाला आहे, दोन एजेस इथे कनेक्ट झाले, ही काय झाली आपली व्हर्टेक्स झाली, आपण तिला नाव दिलं आहे सी. एजेस आहेत ए बी बी सी, ए बी ए सी, तर ही सी आपली व्हर्टेक्स आहे, त्याच्यातून आपली ही जी स्कॅन लाईन आहे ती पास होतीये. ठीक आहे, ही स्कॅन लाईन पास होताना ती व्हर्टेक्समधून पास झाली आहे. मग आपल्याकडं त्याच्यामध्ये दोन केसेस येतात. जर तुमच्या ज्या एजेस आहे, आता ही ए सी आणि सपोज ए बी सी, इथं आपण नाव देऊ डी, कॅपिटल डी. ए सी आणि ए डी ह्या दोन ज्या एजेस आहे त्या कशा आहे, असं स्कॅन लाईनला एकाच साईडला आहे, सेम साईडला आहे की नाही दोन्ही पण. जर तुमची जी स्कॅन लाईन आहे ती व्हर्टेक्समधून पास होत असेल आणि तिच्या ज्या दोन एजेस असतील त्या जर सेम साईडला असतील, तर ती जी तिथं जर इंटरसेक्शन पॉईंट असेल तो किती वेळा काउंट करायचा आहे तुम्हाला, 2 वेळा. फर्स्ट रूल,
If scan line pass through an vertex, both the edges are connected to the vertex are on same side. जर एकाच साईडला असेल तर स्कॅन लाईन देन काउंट द व्हर्टेक्स ट्वाइस. मग हा जो व्हर्टेक्स आहे तो किती वेळा काउंट करायचा आहे तुम्हाला? 2 वेळा काउंट करायचा आहे. तसंच जर ही स्कॅन लाईन इथे आणि खाली एक अशी असते, म्हणजे दोन्ही जर ऑपोजिट साईडला असत्या, सेम साईडला नसत्या, तर काय झालं असतं? ही व्हर्टेक्स किती वेळा काउंट झाली असती? एकदाच काउंट झाली असती. पण ह्या दोन्ही एजेस काय आहे? ह्या स्कॅन लाईनच्या एकाच साईडला आहे. त्याच्यामुळं आपण इथे पेअरिंग करताना कशी केली बघा? EF आणि FG. आता C हा व्हर्टेक्स आहे आणि तुमचा जो F आहे ना, F हा स्कॅन लाईनचा इंटरसेक्शन पॉईंट आहे, म्हणून आपण तिथं नाव दिलंय त्याला F. आणि आपण पेअरिंग करताना कशी केली आहे? EF ही आपली एक पेअर झाली आणि आपण F किती वेळा काउंट करतो? त्याच्या एजेस 2 वेळा सेम साईडला असल्यामुळं आपण F 2 वेळा काउंट करतो. मग काय झालं पेअर? EF आणि FG ह्या दोन काय झाल्या? आपल्या पेअर झाल्या. आणि वरती ह्या ज्या पेअर झाल्या HI, IJ, JK, सपोज ह्या पेअर झाल्यात, पण IJ ही पेअर कशी राहील? चुकीची राहील. एक तर त्याच्यामध्ये जी एरिया आहे तो कसा आहे? आउटसाइड द पॉलिगॉन, म्हणून ते आपण कन्सिडरच करणार नाही आहोत. हे झालं तुमचं स्कॅन लाईन पॉलिगॉन फिलिंग अल्गोरिदम. थँक्यू.